बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली। पीक विमा मिळावा या मागणीसाठी बैठक बोलवण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी इतर जिल्ह्यांना पीक विमा मिळाला, मात्र बीड जिल्हा यापासून वंचित आहे। बीड जिल्ह्यात मागील वर्षी 11 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, मात्र एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही। या मागणीसाठी गेले 6 दिवसांपासून माजलगाव येथे शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले, मात्र यावर सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून काल शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह बैलगाडी मोर्चा देखील आयोजित केला होता। याची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले, मात्र यामध्ये माझ्या हातात काही नाही असं स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना बोलून दाखवलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे 17,500 रुपये देऊ असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता करावी अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते। याविषयी काय म्हणतात आंदोलक हे आपण पाहू। निवडणुकांमध्ये जसे राजकीय सभांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा केल्या जातात, तशी चुकीची घोषणा त्यांनी या विधानसभेमध्ये केली होती। त्यावरती तुम्ही शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम तरी किमान दूर केला पाहिजे। तुम्हाला विमा देता येत नाही तर तुम्ही सांगितलं पाहिजे की विमा देता येत नाही, हे कारण आहेत, परंतु तशा कुठल्याही प्रकारचं लेटर ते काढणार नाहीत। कारण हे अधिकारी मला वाटलं होतं सिव्हिल सर्व्हिसेसमधून स्वतःचा स्वाभिमान पक्का करून इथं आलेले आहेत, परंतु असं दिसत नाही। ते पण पॉलिटिकल स्टंटमध्ये कुठेतरी सहभागी आहेत। त्यांच्या बोलण्यातून की मी जी काही पुढील कार्यवाही करतो किंवा जी मी पुढील प्रोसिडिंग फॉलो करतो ह्या संदर्भातलं जे त्यांचं बोलणं होतं ते कदाचित आम्हाला ते आशादायी वाटतं। बघू उद्यापर्यंत काय होतं तर, आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या उद्याच्या भूमिकेवर आपली आंदोलनाची दिशा ठरवू। जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला असं सांगितलंय की जो पीक कापणी प्रयोगाचा 7 वर्षाचा डेटा आहे तो पब्लिक करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हे मी बघतो, आणि हा विषय कॅबिनेटपर्यंत गेलेला आहे, त्याची पुढील प्रक्रिया काय सुरू आहे याची माहिती घेऊन मी सांगतो असं आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे। सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडून मिळालेलं आहे। उद्यापर्यंत साहेब काय भूमिका घेतात याच्या तिथून पुढे आंदोलनाची पुढची दिशा ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।